उदयनराजे भोसले आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। उदयनराजे अजित पवार यांच्या नेतृत्वात घड्याळ चिन्हावर लढणार का याबाबत आज निर्णय होणार आहे। तर उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे सातारा मतदारसंघाऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माढा मतदारसंघाची जागा देण्याची शक्यता देखील महायुतीमध्ये वर्तवली जाते। सातारा लोकसभेचे जागेचं वादळ राजधानी दिल्लीपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। खासदार उदयनराजे भोसले आता राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेत। खरं तर हे वादळ राज्यामध्ये शमवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि उदयनराजे यांना घड्याळाच्या काट्यावरती म्हणजेच अजितदादा पवार यांच्या घड्याळ चिन्हावरती लढण्याचा पर्याय भाजपच्या नेत्यांनी दिला होता। मात्र उदयनराजे हे थेट राजधानी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि साताऱ्याची गणितं हे भाजपसाठी कशी अनुकूल आहेत, सातारा मतदारसंघामधील विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे किती आमदार आहेत, तरी ही जागा अजित पवार गटाला का दिली जाते हा प्रश्न आता उदयनराजे यांनी उपस्थित केलाय। दुसरीकडे माढा मतदारसंघामध्ये दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरलेला आहे। आता साताऱ्याची जागा भाजपला द्या आणि माढ्याची जागा अजित पवार गटाला द्या, कारण सातारा आणि माढा हे दोन्ही जवळचे मतदारसंघ असले तरी माढ्यामध्ये ज्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे रणजितसिंह निंबाळकर यावरून मोठा वाद होताना पाहायला मिळतोय। आता वाद हा शमवायचा असेल तर साताऱ्याची जागा भाजपला द्या, माढ्याची जागा ही अजित पवार गटाला द्या आणि त्यामुळेच हा वाद शमू शकतो। दुसरीकडे धैर्यशील मोहिते हे आक्रमकपणे प्रचार करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता धैर्यशील मोहिते यांच्या आक्रमक भूमिका साताऱ्याचा वाद मिटवण्यासाठी ही जागा जर अदलाबदल केली तर हा वाद मिटू शकतो। मात्र या वादामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर झालेली उमेदवारी धोक्यात आलेली आहे। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।